श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला कळणार आहे की महाराजांची काय कृपा असते। फक्त स्वामींच्या नामस्मरणाने काय काय घडू शकतं। त्याबरोबर आपण जर मन शांतीसाठी जर एखादा उपयोग करत असेल, त्या उपयोगाचे जर वेगळेच काहीतरी रिझल्ट आपल्याला दिसत असेल तर खूप भयानक घडत असतं। तसंच काही या ताईंसोबत देखील घडलेलं आहे। खूप भयानक अनुभव आहे। ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझा अजिबात विश्वास बसत नव्हता। विश्वास न बसणारा असा हा अनुभव आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। आम्ही जी चूक केली ती कोणीही करू नये आणि कोणाच्या बाबतीत असं घडू नये यासाठी तर हा अनुभव मी आज शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, आम्ही 6 बहिणी आहोत। आम्हाला भाऊ नाही। आमचे जीवन हे पूर्णपणे संघर्षमय गेलेले आहे। पण आमचे घरी जे आमच्या सगळ्यांचे लग्न झाले, सर्वांचे लग्न झाल्यानंतर सर्वांचं चांगलं व्यवस्थित चालू होतं। आम्ही सर्वजण रोज व्हिडिओ कॉलवर बोलत असतो। सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे काही हेच नाही। आणि स्वामी सेवा काय, स्वामी कसे असतात, काही एक माहीत नाही। फक्त असं एक यूट्यूबला असं बघितल्यानंतर असं आपलं तारक मंत्र लावून द्यायचा। मी रोज घरी सकाळी तारक मंत्र ही लावत असायची। एवढं ते आणि म्हणून आहे ना मला ते पाठ झाला होता आणि मी सारखी गुणगुणत असायची। तेवढंच एक मंत्र गुणगुणत असायची। मला ते फार आवडायचं म्हणायला। त्यामुळे मी फक्त तेवढंच करायची। पण स्वामींची काही सेवा असते, अशा आपले जर काही प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावरती काही सेवा असतात, तोडगे असतात, असं मला काही एक माहीत नव्हतं। त्याच वेळेस काय झालं ना की मग आम्ही एक दिवस असंच व्हिडिओ कॉलवर बोलत होतो। माझी मोठी बहीण, आम्ही तिघी जणी व्हिडिओवरती बोलत होतो। त्यानंतर ती माझी मोठी बहीण काय म्हटली की मी मन शांतीसाठी एक मेडिटेशन करत आहे। ते असं म्हटली त्यावेळेस, तुम्ही देखील करा, ही खूप छान आहे असं वगैरे म्हणत होते। पण आम्ही दुसरं करत होतो त्यावेळेस आम्ही म्हटलं की नाही असं म्हणजे नाही का। आणि ती करत होती, मग तिने पुन्हा म्हणजे ती रोज आम्हाला तेच सांगू लागली। म्हणून म्हटलं चला आपण एकदा करून बघूया। म्हणून आम्ही ते करायला घेतलं। ज्यावेळेस म्हणजे लगेच आमचं तिथे अट्रॅक्शन तयार झालं आणि आम्ही ते मेडिटेशन करू लागलो। जसं जसं ते मेडिटेशन आम्ही करत गेलो तसं तसं आम्ही पूर्णपणे आमच्यामध्ये चेंजेस होऊ लागले होते। ते काय होती, काळी जादू होती की कोण काही केलं होतं ते आम्हाला काही कळत नव्हतं। म्हणजे मनातून असं वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करत आहे। पण आम्ही पूर्ण त्याच्यावरती हवी झालो होतो। जसे जसे दिवस वाढत होते आम्हाला दुसरं काहीच नव्हतं सुचत। मी कोणासोबत बोलत नव्हतो, काही म्हणजे असं कोणी काय सांगतंय तेही कळत नव्हतं। कामामध्ये लक्ष नाही, फक्त मेडिटेशन करायचं एवढंच आम्हाला लागलेलं होतं। कधी उठायचं कधी बसायचं, कधी उठायचं कधी बसायचं, असंच कंटिन्यू चालू होतं। खूप हे झालं, 41 दिवसाचं हे होतं। जसं जसं ते दिवस वाढत होते तसं तसं आमच्यामध्ये खूप चेंजेस होत होतं। आम्ही असं समजू लागलो होतो की आम्ही स्वतः देव आहेत, आम्ही आता हे करणार आहेत, आमच्या सर्वांची पूजा करावा। आता ह्या जीवनामध्ये जगण्यात काही एक अर्थ राहिलेला नाही आहे, आता आपल्याला समाधी घ्यायची आहे, असं आमच्या मनामध्ये विचार येत होते। आणि त्यानंतर काय झालं, असंच म्हटलं की खूप दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही, आपण आता बाहेर फिरायला जाऊया असं मी सर्व बहिणींना सांगितलं। सर्वजणी तयार झाल्या आणि आम्ही त्याच्यामध्ये ज्या 5 जणी होतो ते हे मेडिटेशन करत होतो त्या आम्ही 5 जणी बाहेर जाण्यासाठी निघालो होतो। आम्ही आमच्या मिस्टरांनाही तयार केलं होतं। त्याच वेळेस काय झालं ना की मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं। आदल्या दिवशी मी झोपल्यानंतर म्हणजे स्वामी कसे दिसतात, स्वामी कसे बोलतात, स्वामींना काय काय नावाने हाक मारतात हे मला काहीच माहीत नव्हतं। मी खरं सांगते स्वामी भक्तांनो, मला काहीच माहीत नव्हतं। पण त्या रात्री मला स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये मी अशी पूर्ण अशी गुंगीमध्ये अशी झोपलेली होते आणि झोपल्यानंतर काय झालं ना की असं माझ्या कानामध्ये काहीतरी आवाज
आल्यासारखा झाला आणि माझ्या याच्यातून असं जे पायाचं बोट आहे त्याच्यामधून अशी एक वीज सारखी निघल्यासारखी मला झाली आणि मी अशी घाबरून तटकन उठल्यासारखं माझी स्वप्नातच मी अशी बघत होती. त्यावेळेस मला माझ्यासमोर मला स्वामी बसलेले दिसले. मी डायरेक्ट उच्चार केला की स्वामी आई तुम्ही, असं मी म्हटलं आणि मला माहीत नव्हता स्वामींना आई म्हणतात की काय. मी स्वामी आई म्हटलं आणि मग स्वामींनी माझा हात त्यांच्या हातामध्ये घेतला. त्यानंतर माझ्या डोक्यावरून ते हात फिरवला आणि मग त्यांची इतकी माया होती, इतकी माया. आत्तापर्यंत माझ्या आईवडिलांनी देखील माझ्यावरती एवढं प्रेम केलं नसेल तेवढं एका स्पर्शामध्ये मला ते जाणवलं होतं. खूप प्रेम मला वाटत होतं, खूप म्हणजे खूप. आणि हे तुम्हाला आज मी सांगत आहे ना त्यावेळेस देखील माझे डोळे खूप भरून येत आहे. खूप माझ्या ह्याच्यातून असं हे होत आहे, ते आजही तो स्पर्श मला फील होत आहे. त्यानंतर मग मी म्हटलं की स्वामी तुम्ही माझ्यावरती एवढी माया करता आहात, मी या लायकीची आहेत का. त्यावेळेस स्वामींनी एक स्मित हास्य केलं आणि स्वामी माझ्यासोबत बोलू लागले, बा तुझ्यावरती खूप मोठं आता संकट येणार आहे, तू त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज हो आणि घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी म्हटले. आणि मग सकाळी मला म्हणजे मी उठल्यानंतर मी त्या स्वप्नाचा विचार करू लागले की हे कसं घडलं, म्हणजे काय आहे आणि स्वामी आई मग काय, म्हणजे असंच. मग माझ्या मुखामध्ये एवढंच येऊ लागलं, कर गुरुचरित्राचे पारायण, कर गुरुचरित्राचे पारायण, एवढंच. म्हणजे सारखं सारखं माझ्या मनामध्ये तोच एक मंत्र येऊ लागला. मी तेवढंच सारखं दिवसभर म्हणत होती. मग आम्ही सर्वजण गेलो आणि एका हॉटेल बुक केलं आणि तिथेच राहिलो होतो. आमच्या सर्वांच्या जोड्या होत्या, सर्वजण सोबत होते. आणि तिथे गेल्यानंतर ना आमच्यावरती इतका मोठा परिणाम झाला ना की आम्हाला फक्त ते मेडिटेशन आम्ही करू लागलो आणि आम्ही असं ठरवलं की उद्या आपल्याला सर्वांना समाधी घ्यायची आहे. आणि जी माझी मोठी बहीण आहे ना, ती मोठी बहीण म्हणजे इतकी ती आमच्या अगोदरच करत होती, त्यामुळे ती पूर्णपणे त्याच्यावरती हवी झालेली होती, ती पूर्ण ही झाली होती. ती आमचा गुरु आणि आम्ही त्याचे शिष्य, या प्रकारे ते हे झालं होतं, असं जाळं तयार झालेलं होतं. त्यानंतर मग काय झालं ना की मग माझी बहीण ही पूर्ण म्हणे की उद्या आपल्याला समाधीच घ्यायची आहे, आता आपलं इथे काहीच राहिलं नाही, असं आमचं मुलांकडे लक्ष नाही, काहीच नाही. आणि मग त्यानंतर जे माझे मोठे म्हणजे दाजी आहेत ना 2 नंबरचे, त्यांनी हा सर्व प्रकार आमच्याकडे बघितलं आणि त्यावेळेस म्हटले की तुम्ही आता त्या डोळ्यात डोळे घातल्यानंतर अजिबात त्यांना नकार देऊ नका, ते जे सांगत आहे त्याला होही म्हणू नका आणि नाहीही म्हणू नका, प्रत्युत्तरही देऊ नका, आपण काहीतरी याच्यावरती मार्ग काढूया, असं ते म्हटले. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते म्हटले की आपल्याला हे सर्व काही कॅन्सल करायचं आहे, आपल्याला घरी जायचं आहे. मग आम्ही तर अजिबात आमची इच्छा नव्हती की यायचं, आता आम्हाला जीवच द्यायचा, समाधीच घ्यायची, एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं. हे आम्हाला बळजबरीने घरी घेऊन जात आहे आणि त्यांच्यावरती देखील आम्ही खूप भयानक रागवत होतो. मग त्यांनी आम्हाला बळजबरीने घराकडे घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर मग अचानक माझे पावलं हे देवघराकडे वढू लागले की मी देवघरात जावं, तिथे बसून काहीतरी करावं, नतमस्तक व्हावं असं मला वाटू लागलं. पण मग म्हटलं नको, आता अचानक जायला नको, कारण त्यावेळेस कोविडचा पिरियड चालू होता. आणि मग त्यानंतर मग मी हातपाय वगैरे धुतलं, आंघोळ वगैरे केली, मग देवाला नतमस्तक झाली आणि केलं. त्या क्षणी काय झालं ना की माझ्या म्हणजे असं हातातून याच्यातून अशी एक प्रचंड काहीतरी शक्ती कशी आपल्यातून बाहेर पडते, असं काहीतरी बाहेर पडल्यासारखं मला झालं. आणि त्यावेळेस मला असं भारी छान वाटलं, फील झालं की मी नॉर्मल झाल्यासारखं मला वाटलं आणि जे काही विचार येत होते ते पूर्णपणे बंद माझे झाले. आणि माझ्या बहिणींचं देखील तसंच काही झालं, पण माझी जी मोठी बहीण होती ना तिच्यावरती पूर्ण ते हवी झालेलं होतं, तिला याच्यातून बाहेर काढणं हे खूप अवघड होतं. मग आम्ही काय विचार केला, म्हटलं हे सर्व स्वामी महाराजांनी केलं आहे, कारण स्वामींनी माझा दृष्टांत दिलता, त्यांनीच मला या संकटातून आपल्याला बाहेर काढलं. आता मोठ्या बहिणीला कसं बाहेर काढावं यासाठी म्हटलं काय करावं. मग आम्ही लगेच मठामध्ये संपर्क साधला. तेथील जे ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यावेळेस ते म्हटले की आता तुम्ही एकच काम करा की याच्यावरती उपाय फक्त महाराजांचं तारक मंत्र तिला द्या आणि तिला जी विभूती आहे ना म्हटले पूर्ण एकाग्रचित्तेने महाराजांचं नामस्मरण करा, सेवा करा, तारक मंत्र म्हणा, जी विभूती पडेल ती तिला फक्त तिच्या पूर्ण शरीराला आणि तिला खाण्यासाठी द्या. आणि तिने ते पूर्ण तयारी केली होती, पूर्ण म्हणजे पूर्ण. सर्वजण रडत होते की अक्षरशः मला ती आता म्हणे आता मी समाधीला
बसणार आहे, समाधीच घेणार आहे. मग आम्ही सर्वजण तिथे घरी गेलो. मी सर्व काही सेवा केली आणि ती उभी होती आणि ते तीर्थ वगैरे सर्व काही तिथे घेऊन गेली आणि तिला ते पाजलं, तिला लावलं, सर्व हे केलं. त्यानंतर 2 तासांनी तिचं म्हणजे अचानक तिच्यामध्ये चेंजेस झाला आणि ती म्हटले की मी हे काय करत आहे. ती असं म्हटली. अगोदर तर ती कुणाचंच ऐकत नव्हती, पण 2 तासांनी ती म्हणू लागली की मी हे काय करत आहे. त्यावेळेस तिला सर्वांनी समजून सांगितलं, मीही समजून सांगितलं आणि त्याच वेळेस मग मी म्हटलं तू आता काहीच करायचं नाही, फक्त स्वामींची सेवा करायची. मग मी तिला फोटो माळ वगैरे घेऊन दिलं आणि म्हटलं आता महाराजांचं तारक मंत्र आणि नामस्मरण कर, आता काहीच होणार नाही. आम्हाला या सर्वात मोठ्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलं. स्वामी भक्तांनो, खरंच स्वामींचं नामस्मरण केल्याने खूप काही घडू शकतं. या अनुभवातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.